नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांचा जो काही संवाद झाला होता त्याबद्दल जाणून घेणार आहोत. महाभारतात कर्णाने श्रीकृष्णाला विचारले होते, माझ्या आईने मला जन्म देताच त्यागले. आईच्या उदरात एक अनैतिक मूल म्हणून जन्म घेणे हा माझा गुन्हा होता का? द्रोणाचार्यांनी मला शिक्षण देण्यास नकार दिला, कारण मी कथितपणे क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला शिक्षण दिले, पण जेव्हा त्यांना सत्य कळले तेव्हा त्यांनी मला शाप दिला. मला जे काही मिळालं ते दुर्योधनाच्या दयेमुळे मिळाले. तर दुर्योधनाच्या प्रती माझी निष्ठा ठेवणे चुकीचे आहे का? श्रीकृष्ण मंद मंद हसत म्हणाले, कर्ण, माझा जन्म तुरुंगात झाला. माझ्या जन्मापूर्वीच माझा मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला माझ्या आई वडिलांपासून वेगळे व्हावे लागले. माझे बालपण रथाची धमक, घोड्यांची खेकाळणे आणि तीर कमान यांच्या छायेत गेले. मी गायी चारायचो आणि त्यांचे शेण उचलायचो. जेव्हा मी चालूही शकत नव्हतो तेव्हा माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले. कोणतीही सेना नाही, कोणतेही शिक्षण नाही, कोणताही गुरुकुल नाही, कोणताही राजवाडा नाही. माझ्या मामाने मला स्वतःचा सर्वात मोठा शत्रू मानले. जेव्हा तुम्ही सर्वजण आपल्या वीरतेसाठी आपल्या गुरु आणि समाजाकडून प्रशंसा मिळवत होतात त्यावेळी माझ्याकडे शिक्षणही नव्हते. वयाच्या 16व्या वर्षी मला ऋषी सांदीपानी यांच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तुला तुझ्या आवडीच्या जीवनसाथीशी विवाह करण्याची संधी मिळते आणि मला ती पण मिळाली नाही, जी माझ्या आत्म्यास वाचलेली होती. मला अनेक विवाह राजकीय कारणामुळे किंवा त्या स्त्रियांशी करावे लागले ज्यांना मी राक्षसापासून सोडवले होते. मला जरासंधाच्या कोपामुळे माझे संपूर्ण कुटुंब यमुनेवरून नेऊन सुदूर प्रांतात समुद्राच्या किनारी वसवावे लागले. जगाने मला भ्याड म्हटले. जर दुर्योधन युद्ध जिंकला असता तर विजयाचे श्रेय तुलाही मिळाले असते, पण धर्मराजाच्या युद्ध जिंकण्याचे श्रेय अर्जुनाला मिळाले. कौरवांनी मला त्यांच्या पराभवाने उत्तरदायी मानले. हे कर्णा, कोणाचेही जीवन कोणाशिवाय नाही. सर्वांच्या जीवनात सर्व काही ठीक नसते. काही कमतरता दुर्योधनात होत्या तर काही युधिष्ठिरातही होत्या. सत्य काय आहे आणि योग्य काय आहे हे आपण आपल्या आत्म्याच्या आवाजाद्वारे स्वतः ठरवतो. या गोष्टींचा काही फरक पडत नाही की आपल्यावर किती वेळा अन्याय होतो. या गोष्टीचा काही फरक पडत नाही की किती वेळा आपण आपला अपमान केला जातो. या गोष्टीचाही फरक पडत नाही की किती वेळा आपल्या अधिकारांचे हनन होते. फरक फक्त या गोष्टीचा पडतो की आपण त्या सर्वांचा सामना कशा प्रकारे करतो. जीवनात जर आपल्यासोबत काही चुकीचे होते तर त्यावरून आपल्याला काही चुकीचे करण्याचा अधिकार मिळत नाही. काही विशिष्ट परिस्थितीसाठी आपण काही दुसऱ्या परिस्थितींना जबाबदार धरू शकत नाही. जीवनाचे संघर्षपूर्ण काळच आपली नियती ठरवतात. ईश्वराने आपल्याला डोकं दिलेलं आहे. आपण त्याचा चुकीचा किंवा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपली आहे. ईश्वराने आपल्याला 2 हात दिले आहेत. त्यातून जमिनीतून उगवणारे सोने खोदायचे आहे किंवा कोणाची कबर, हा निर्णय आपला आहे. ईश्वराने आपल्याला पाय दिले आहेत. त्यांना कोणत्या रस्त्यावर चालायचे आहे हा निर्णय आपला आहे. संघर्ष तर दोन्ही बाजूला आहे, पण तुम्ही त्याचा कृष्णासारखा सामना करतात की कर्णासारखा, हा निर्णय आपला सर्वस्वी आपला आहे. त्यामुळे तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया तशाच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.